नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गणपतीची आपली 40 ते 50% तयारी ऑलरेडी झालेलीच होती, कारण आपल्या आईने देवखोलीची रूम वगैरे साफ करून घेतलीच होती आणि त्यासोबत माठी पण बांधून घेतली होती आपल्या वाडीतल्या लोकांच्या मदतीने. आणि दरवर्षी आपण फक्त गणपतीच्या टाइमला आपली गणपतीची खोली नाही तर आपलं पूर्ण घरच धुवून घेतो आणि मग नंतर आपलं लादी बसवायचं काम तर तुम्हाला माहिती आहे काल पूर्ण झालंच होतं. मग त्याप्रमाणे आता किचन पण आपलं खाली शिफ्ट केलंय, फक्त आता ट्रॉली बसवायला आज दुपारपर्यंत माणसं येणारच होती. आणि मग त्यानंतर आपण निघालो होतो आपल्या हॉटेलवरती जायला आणि वाटेत येऊन बघितलं तर रस्त्यावरती जे झाड वाढली होती पावसामुळे ते कापायचं काम चालू होतं आणि गणपती जवळ आल्यावरती हे काम तर प्रत्येक गावागावाने चाललेलं असतं. मग दुपारची गिरायक वगैरे करून आपण आपली इनोवा घेतली आणि संध्याकाळी निघालो कुडाळला जायला. आणि आपल्याला कळालं की आपला डिसिजन इनोवा आणायचा चुकला होता जेव्हा आपण बाजारात ट्रॅफिक मध्ये अडकलो तेव्हा. आणि इथे सुद्धा बाजारात शनिवार असून पण एवढी गर्दी असण्याचं कारण म्हणजे चतुर्थीच होती. मग त्यानंतर आपण आपल्या ठिकाणावरती पोहोचलो, खाल्लं पिल्लं आणि आपण परत रिटर्न आलो आपल्या हॉटेलवरती. आणि बरं झालं की आपण कुडाळवरून लवकरच आपल्या हॉटेलवरती आलो होतो, कारण 31 तारीखला होती कुडाळची दही अंडी आणि सगळी गर्दी आपल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी होती. सो फायनली रात्रीच्या 3 वाजले आपल्याला हॉटेल बंद करायला. असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल